मंडळी, मनोरंजनाचं वार्तापत्र घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, आता इथे एक बाप आपल्या मुलासोबत करणार आहे एक डील। चला बघूया हे डील त्या बापाला किती स्वस्तात किंवा महागात पडतंय तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी आपल्या मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेतील अतरंगी कलाकारांना। हॅलो हॅलो पीपी, ऐक ना बाबा। मी कुठे आहे? कुठे म्हणजे आत आहे? खाय प्यायला आहे काय? खिशात घेऊन फिरतो, आत बघ। काय पण बोलतात। हॅलो हॅलो पीपी, ते आज रात्रीचं बसण्याचं ते प्यायला ते कन्फर्म आहे ना? हा बरोबर। ते खंबा कोणाकडे आहे? खंबा अच्छा, मोरांकडे ठेवलायस? हरणाकडे भेटतोय ना आपण? डन डन, ठीक आहे। अरे कुठं काय भेडायस काय सांगू बायकोला दारू प्यायला जातोय म्हणून? मी तिला सांगितलंय अरण्याकडे उद्या पूजा आहे, आम्ही मखर बांधायला चाललोय। हा ठीक आहे, प्रभाकडे आहे ना? हा ठीक आहे मी बोलतो येतो, रात्री भेटूया। ओके ओके बाय। खांडेकर, हे खांडेकर, अहो मोरे आत्ताच पीपीला फोन केलेला, आपलं ते रात्रीचं फिक्स आहे ना? तू बोला खंबा तुमच्याकडे आहे म्हणून? तोच द्यायला आलोय। द्यायला आलोय म्हणजे? खांबा घे, तुझ्याकडे ठेव। अहो मोरे बरे आहात ना? अहो माझ्याकडे नाही। अहो हे बघा, एक मिनिट पकडा। रात्री बायकोला वास येऊ नये म्हणून हे बघा केवढी तयारी केली आहे। अख्खी पानपट्टी उचलून आणले, हे कुठे ठेवू घरात? अरे तर तुझा मरू दे, माझ्या बायकोन घराची साफसफाई करा घेतला नाही। तिच्या हाताला जर खांबा लागला ना, तो खाली करील आणि त्याच्यात झाड लावेल, माहिती आहे? अहो माझ्या बायकोच्या हाती हा खांबा लागला ना, तर या सिंगल मॉडने ती घरातले टॉयलेट आणि बाथरूम साफ करेल। म्हणजे दारू बोलत टॉयलेटचे डाग साफ होतात असं तिला वाटतं। ऐक, हे माझ्याने नाही होणार मोरे, ऐका माझं। अरे तू माझ्याने नाही। हा, ओला काय रशियन आहात? ओला काय? येतोय, तुला काय म्हणतात? आलो। अच्छा, आलो। अरे तू ठेव मोरे, माझ्या बाबा, तू जपून ठेव, रात्री वांद होतील पाठी, तू ठेव। मोरे ऐका ना, आता मरतोय मी मोरे ऐका ना। मोरे हे तू शांत राहा। जाऊ मोरे, हे अरे देवा, मी कुठे ठेवू हे? अहो ऐकलात का? नाही ऐकलं। काय हो? काय तुम्ही इथेच बसलात अजून? हसू नका, लॉन्ड्रीचे कपडे आणायला सांगितले होते। जातो। कोण जाणार? जातो कधी? नुसतं जातो बोलता आणि एक काम धड करत नाही। आता मी घरातली पण सगळी कामं मीच करते, बाहेरची पण सगळी कामं मीच करते, तुम्ही ढिम्म बसून राहा एका जागी नुसते। असं नाहीये ते, असं नाहीये। मी काय करते इथे? अरे देवा, दिसली तुला? ऐक, काय झालं, मोरेनी बायकोला साफसफाई करायला घेतलंय आणि मोरे मला बोलले, मी सांगतो तुला। काय मोरेंचं बोलताय तुम्ही? ही बॅग काय करते इथे? अच्छा, बॅगेबद्दल बोलतेस? ही मंदारची बॅग। आवाज कसला येतोय बॅगेत? मी खाकरलो। खळ सांगतो, खळ। तुमच्या खाकरण्याचं बॅगेत ना कसं येईल? एक मिनिट, काय नाहीये बॅग पण जड लागते। ऐक ना, काय नाहीये। थांबा एक मिनिट, दारू? ऐक, मी सांगतो। दारूची बाटली? मी सगळं सांगतो तुला। अहो मंदारच्या बॅगेत दारूची बाटली काय करते? बघितली का तुम्ही? दारू? ओहो, दारूची बॉटल अशी दिसते? अरे ओहो, मंदारच्या बॅगेत काय करते? मी विचारतो त्याला नंतर। अरे देवा, परमेश्वरा, ठीक आहे। मंदार बेवडा निघाला। माझं पोरग बेवडा निघालं। एवढं नाही आहे ते, नशा करायला लागलं माझं पोरग। थांबा, त्याला मंदार ऐक ना, त्याला मी गप्पा बसा।
बोलो मंदार ऐक मंदार बाहेर ये. काय झालं मम्मी? बाहेर ये बाहेर ये. हे काय आहे? दारूचा खंबा आहे. मला दिसतोय तो. तुझ्या बॅगेत कुठून आला? नाही माझा ब्रँड नाही हा. काय बोललास? काय बोला तू काय बोललास? नाही माझी बॉटल नाही ही, असं मला बोलायचं होतं. तुझी बॉटल नाहीये. ओहो, दारूची बॉटल अशी दिसते. काय हो बाबा? मला काय विचारतोय मला मला काय काय माहिती? विचारतोय? मला काय माहिती? मला सांग हा खंबा तुझ्या बॅगेत कुठून आला? मला आधी पहिलं उत्तर दे मला या गोष्टीचं. दारूची बाटली तुझ्या बॅगेत काय करतेय? मला नाही माहित. मला कशी माहित असणार? ऐक ना तो बोलतोय ना नाही माहित सोडून दे ना. सांताक्लॉज आला असेल ठेवून गेला असेल सोडून दे चल. सांता क्लॉज कुठला सांता क्लॉज दारूची बाटली ठेवून जातो? आपण बघूया तसं नंतर काय. मला सांगा दारूचा खंबा तुझ्या बॅगेत कसा आला? मला नाही माहित मम्मी. कुठून आला मला खरं खरं सांग. काय करत होतास तू? या दारूची बाटली तुझ्या बॅगेत कशी आली? अगं मला नाही माहित मम्मी. तुम्ही का गप्प उभे ढिम्म? पोरगा बेवडा निघाला आपला. त्याला जाब विचारा जरा. मारू नाही नाही. नालायक मारू दारू पितो 12 years old सिंगल मॉल्ट 40% अल्कोहोल अमेजर स्कॉच पितो तू. बाबा एवढे डिटेल्स? झालं 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 मी करतो त्याचं काय ते दे इकडे तू. काय करणार? हे करूया काय एक काम करतो ठेवतो आपण बघूया काय कुठे ठेवताय? काय पूजेला ठेवताय ही दारू? काय ओतून टाक आत्ताच्या आत्ता. चल तो मला काय माझी थोडी आहे. कशाला ओरडलात तुम्ही त्याला आता? काय करायची ती घरात ठेवून? पूजा करायची का त्याची? माझा ओतण्यावर आक्षेप नाही आहे. मग कशावर आक्षेप आहे? माझी नाहीये याच्यावर आक्षेप आहे त्याचा माझा. ऐक ना मी काय बोलताय तुम्ही? हे बघ काय काय होणार आता. काय होणार आहे? ओतणार कुठे कुंडीत व झाड मुरझा जाएगा. हो नाही तर काय होणार बेसिन मध्ये टाकणार. मग ते ड्रेनेज मधनं खाली जाणार मग सगळ्यांच्या बेसिन मध्ये वास. मग बोलणार अरे बापरे खांडेकरांच्या घरून दारूचा वास होतोय नको ते ओतू. बरोबर बोलताय तुम्ही. बरोबर बोलतोय. बरोबर बोलताय तुम्ही. मी आता एक काम करते. काय? यातनं मी तुला बाहेर काढणार. मी ना दादाला फोन लावते अरे कशाला? आणि त्याला सांगते व्यसनमुक्ती केंद्रात टाक मंदारला. मम्मी काय एवढं करतेस तू? का व्यसन मुक्ती केंद्र मम्मी यार? अरे नशा करायला लागलायस रे अरे तू. नाही करत यार मम्मी मी. अहो, बोला ना तुम्ही. काहीच बोलत नाही आहात. बोला ना. मारू मारू बोलता बाबा तुम्ही काहीतरी समजा ना बाबा. ऐक ना ही वेळ टळू दे बाळा काही होणार नाही घाबरू नको. अरे काय घाबरू नको बाबा. तो मामा डेंजर आहे. त्याची ना वट आहे त्या व्यसन मुक्ती केंद्रात माहिती आहे. फक्त त्याला तिकडे रील शूट करायला मिळतात ना म्हणून तो तिकडे जातो. बिल्डिंगचा दत्तू माहिती आहे ना धना डाळ खात होता त्याला टाकला व्यसन मुक्ती केंद्रात टाकली. आणि मग टाकला आणि त्याच्याबरोबर रील पण केला. ये देखो ये बेवडा है 1250 बेवडा मैंने पकडा है. म्हणजे 1251 बेवडा मी असणार. ऐक ना मला राहायला यायचं तिकडे 2-3 महिने मम्मी यार. मला नव्हतं वाटलं रे तू असा नशा करशील. मला नव्हतं वाटलं. ऐक मी तुला यातनं बाहेर काढते की नाही बघ. मम्मी. आता मी मामाला फोन करते आणि त्याला सांगते व्यसनमुक्ती केंद्रात माझं मला आतमध्ये मम्मी. मी फोन 1 मिनिट आता करते. मम्मी यार मी काय बाबा बाबा तुम्ही तरी सांगा ना मी खरंच काय नाही केलं हो बाबा. शांत हो, ऐक 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 शांत हो. काय हे बघ मी काय सांगतो ते शांतपणे ऐक. हे नको उसा लगेच ऐक. तो जो खंबा आहे अरे नाही हो बाबा. हो तेच सांगतोय बाळा. तो खंबा माझा आहे ये बाबा. अंडी बाबा ऐक काय झालंय तो माझा आणि मोरे काकांचा खंबा आहे. तुमच्यामुळे घुसला तो माझ्या बाबा बॅगेत बाबा. बाबा काय बोलताय तुम्ही? मी फसलो ना मग त्याच्यामध्ये. ऐक ऐक ना काय काय होणार नाही. आपण मी आहे ना बा. एक काम कर सध्या हो बोल. तुझा खंबा आहे मान्य कर विषय संपव. मी नाही मान्य करणार. काय बोलताय बाबा? अहो एका खंब्यासाठी तुम्ही तुमच्या पोटच्या पोराला 2-3 महिने त्या व्यसनमुक्ती केंद्रात टाकणार आहात? जा ना मी सांगतो. वेडायस काय तिला काय सांगतोय. अरे तुझ्या बदली मला पाठवेल ती. तर तो तिचा भाऊ माझ्यावर टपलाच आहे लग्नापासून. 3-4 एडिटर लावेल रील बनवायला. हा माझा भाऊजा बघा एवढा निघाला. ऐक ना एक काम कर ऐक. तेरे वेरे में रहेगा. एक काम कर हे 100 रुपये घे चल विषय संपव. पुन्हा घेऊन टाक चल गप्प बस.
बोल हा माझा आहे, आई माफ कर, विषय संपव. 100 रुपये देताय बाबा तुम्ही मला? 200 में फाइनल है, अभी इसके ऊपर नहीं भाई. ये लॉक कर दे, हो गया, बात खत्म. हाँ 200 रुपये? सिंगल मॉल्ट विस्की आहे ती, त्यासाठी 200 रुपये? ए, बरोबर आहे तुझं ते. एक मिनिट, तुला कसं माहिती रे? याचा रेट तुला कसा माहिती? तुला कसा माहिती? मम्मी अरे होऊ शकतं. अरे अरे तू आत्ताचा आहे, फुगल केलं असेल मांडी. जास्त नको आता. हे बघ, एक काम करूया, 500 लॉक. 500 नाही काय होणार, 500 काय होणार, ते द्या सगळे. 500 नाही काय होणार, द्या. 500 नाही. मांडी हे संपलं. 5,000चा खंबा 1000 दिले, जवळजवळ क्वार्टरचे पैसे दिले. काय बाबा, ऐक, हे याच्यात लॉक कर आता. बोल आई आली नाही की बोल की बाबा हा आई चुकलं माझं, मला माफ कर. आणि केलाय मी फोन दादाला. मारू दारू पितो, मारू काय झालं? फोडू, याला चेचू. अजून काय केलंय याने? मान्य केलं त्याने, काय मान्य केलं माझाच खंबा आहे म्हणून. त्याने माझा म्हणजे याचा, त्याचा खंबा आहे. कान पकड. का केलंस रे तू असं मंदार? मला कारण कळलं पाहिजे बाळा. तुला का रे दारू प्यावीशी वाटली मला सांग ना सोन्या. एवढं पुढचं नको, ऐक ना, झालं तो. का दारू प्यावीशी वाटली तुला? सॉरी मम्मी, परत मी नाही पिणार का दारू. घे माझी शपथ घे बाळा, दारू पिणार नाही ना परत सोन्या. शपथ बोल, तुझी शपथ. शपथ मम्मी, हा, हा. नाही पिणार. चला याने माफी मागितली, आईने माफ केलं. चला मिठी मारा, चला. ओ परत नाही. मस्त, चलो चलो चलो. नाही करायचं. हो गया, सॉल्व हो गया. चलो चलो चलो. नाही पिणार मम्मी. हा? चलो झालं, चला चला, संपला विषय. बाबा हा विषय नाही संपलाय बाबा, म्हणजे विषय नाही संपलाय बाबा. अरे चल ना, संपला ना विषय. आता संपला. बाबा थांबा. मी दारू का प्यायला लागलो हे तुम्ही जाणून नाही घेणार का? मी विचारलं पण नाही, तू का सांगतोय? ऐक काय ना. काय होतं याला? असं का बोलतोय हा? काय झालं? मला कारण ऐकून घ्यायचंय बाळा. मम्मी माझा प्रॉब्लेम झालाय मम्मी. काय प्रॉब्लेम झालाय सोन्या? मला सांग. बस इकडे बस बाळा, बस. मला सांग काय प्रॉब्लेम झालाय. नाही ते बस ये. ऐक ना, कसला प्रॉब्लेम झालाय ना थांबा 2 मिनिटं, मला थांबा ना बाबा, थांबा. हा, सांग काय झालंय बाळा? काय सांगू मम्मी तुला, मला ना दारू प्यायची वाटते मम्मी. का बाळा दारू प्यावीशी वाटते तुला? कारण मला न्यूनगंड येतो मम्मी. काय येतो? न्यूनगंड. न्यूनगंड हे कुठून आलं मध्येच? हो न्यूनगंड येतो बाबा मला. न्यूनगंड येतो म्हणजे? हा, म्हणजे थोडीशी दारू प्यालो ना हं? की मग न्यूनगंड जातो मम्मी माझा. हो का? हो मम्मी. हा कुठे नेतोय सगळा विषय, मला कळतच नाही. काय बोलतो आपलं पोरग? तो म्हणतोय की त्याला न्यूनगंड येतो. न्यूनगंड ऐक ना, हा मी मम्मी पप्पा म्हणून आपलं कर्तव्य त्याचं न्यूनगंड आपण अरे, पळवायला मी हवं. आहे ना, बाबा आहे ना. बाळा काय करतोय, तुझा न्यूनगंड स्थळ सगळं सुजवून ठेव ना. थांबा बाबा, थांबा रे बाबा, थांबा. कशामुळे होतं हे सगळं मला सांग. बाबांचं सोड, मला सांग. हा बोल. सांग ग. काय सांगू मम्मी तुला. सांग ना बाळा, सांग. मम्मी माझ्या ना सगळ्या मित्रांकडे बाईक आहे, पण माझ्याकडे नाही आहे मम्मी. माझ्याकडे नाही आहे. ते सगळे मित्र आहेत ना मम्मी, ते सगळे मित्र आहेत ना मला बघून चिडवतात. तुझ्याकडे बाईक नाही आहे. ते करतात ना, मी खचतो म्हणून मी कच्ची मिळतो मम्मी. तुझे मित्र तुला चिडवतात. तू थांब, तुझा न्यूनगंड मी पळवून लाव. आपल्याला ह्याचा न्यूनगंड पळवायचा आहे ना. आपण त्याला बाईक घेऊन देऊया. अगं हे बरी आहेस का तू? नाही, त्याचा न्यूनगंड पळवायला हवा हो. असं काय करता तुम्ही? मम्मी बाईक मिळाली ना, मंदार ऐक, मंदार. न्यूनगंड वितळून जाईल मम्मी. अरे ती काय मेणबत्ती आहे का वितळायला? मंदार, 5,000चा विषय 1 लाखावर जातोय. ऐक माझं. 5,000? काय 5,000चं काय? 5,000चं काय बोललात तुम्ही? बोललो? 5,000 बोललात ना तुम्ही आता काहीतरी. हे मागतोय ना तो
बाईक मागतोय तो, मग त्याचा काय संबंध? अगं हप्ता नाही भरावा लागणार 5,000. ऐक ना, तू 10 मिनिटं. मम्मी मम्मी न्यूनगंड आलो न्यूनगंड न्यूनगंड आलं? न्यूनगंड आलो मी झेलते तुझा न्यूनगंड बाळा. तिकडे मम्मी तुम्हाला तिकडे येतो. नको का सोना, ओ बघा ना तुम्ही, त्याचा न्यूनगंड येतोय. तुम्ही बाईक घेऊन द्या त्याला. ऐक, मी काय बोलतो, बाईक घेऊन द्या. 10 मिनिटं आज जा. मी असं काहीतरी करेन ना, न्यूनगंड परत येणारच. मम्मी न्यूनगंड ढकलतो त्याला त्रास होत नाही. द्या ना त्याला बाईक. अगं काय बाईक देऊ आत्ताच्या आता बुक अगं, करा, नाही नाहीतर आहे. बघा मी तुम्हाला मी या माझा आहे खंबा. हा खंबा माझा आहे. मी पिणार आहे. आज रात्री मी पिणार आहे. मोरेंनी आणून दिला, तुझा आवाज ऐकला म्हणून लपवलाय. माझा आहे खंबा. लय पिणार आहे, लय पिणार. आणि रात्री येऊन तुझा न्यूनगंड पिणार कसं बघ मी. ए जा चल, माझा आहे खंबा, मी पिणार आहे. चल. तुमचा खंबा हा माझा आहे. पिणार आहात? मी फुल पिणार आहे आज. प्या मग. हा? प्या. हा? कधीतरी पिता ना, बायकोशी परमिशन घेत चला आणि मग पीत चला ना. मी तर म्हणेन सोडून द्या, काय त्या दारूने कोणाचं भलं होणार आहे? कशाला प्यायची उगाच? आणि पोरग मोठं झालंय आता जरा. त्याच्या समोर हे असलं नका काहीतरी घरात आणत जाऊ. तू पिऊ नको. नाही मम्मी, मला वॉमिटिंग येते. त्याच्यावर रुबाब नाही दाखवायचा अजिबात. चूक कोणाची? तुमची आहे ना. तुम्ही लपवली ना बाटली. जा प्यायला जा, फक्त एवढी पण पिऊ नका की पोराला तू पिऊ नको म्हणताना लाज वाटेल. हा प्या. काय बाई, माझं तिकडे कालवण माझं जळालं असेल. किती वेळ झाला मी नादा. हे एवढं सोपं होतं? मी उगाच हे बाबा ते माझे 1,000 रुपये दे आधी. तुझे 1,000 रुपये दे. 1,000 रुपये दे म्हटलं ना. झाला परफॉर्मन्स. खूप भारी विषय आणि खूप भारी मांडणी. वा वा वा, सॉलिड परफॉर्मन्सेस. हास्यरसिक प्रसाद दा. वा वा, मजा आली. कॉन्सेप्ट मोठ्यांची आणि पशा तू लिहिलं होतंस, बहारदार. मंदार, या दोघांबरोबर तितक्याच मुरलेल्या पद्धतीने तू परफॉर्म केलंस. मजा आली तुला पण बघताना. आणि बहारदार होतं, परफॉर्मन्स मस्त होता. मजा आली, खूप मजा आली. सई. क्वालिटी परफॉर्मन्स. मँडी, मी आज इतकी खुश आहे तुझ्यासाठी. मला हा दिवस बघायचा होता की एका फुल फ्लेजेड रोलमध्ये तू कधी येतोयस. एक तुझी फॅमिली, तुझं कुटुंब, त्याच्यात तुझं एक कॅरेक्टर. आणि आज तो दिवस मला बघायला मिळतोय. हे सगळं तुझ्या कष्टांचं फळ आहे. त्यामुळे खूप खूप अभिनंदन. आणि फार भारी वाटतंय मला आता, फार भारी. म्हणजे तुझ्या टीममेट्सला जेवढा आनंद झाला तेवढाच मला झालाय. भावा, हा फॉर्म सोडायचा नाही आपला 25 मध्ये. काय झालं तरी हा फॉर्म सुटला नाही पाहिजे. पुण्या इकडचे तिकडे होते. नमा, खूप भारी, मस्त.